शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखे पाहण्यासाठी सातारकरांची उडाली झुंबड। 350 वर्षांची वाघनखे पाहण्यासाठी राज्यातून नागरिक येऊ लागलेत साताऱ्यात। संग्रहालय प्रशासनाकडून सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांच्या साह्याने अफजल खानाचा वध केला ती शिवकालीन वाघनखे प्रदर्शनासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आलेत। ती पाहण्यासाठी आता नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। राज्यभरातून शेकडो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन या वाघनखांची पाहणी केली। तर ही वाघनख पाहताना सर्व शिवप्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुरातन इतिहासातील अनमोल ठेवाच याची देहा याची डोळा पाहायला मिळाल्यानं नागरिकांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केलेत। कालच या वाघनखांच्या प्रदर्शन दालनाचं शाही थाटात उद्घाटन पार पडलं आणि आजपासून ही वाघनखे प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत। दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे वाघनखे सर्व नागरिकांना पाहता येणार आहेत। तर यासाठी संग्रहालय प्रशासनाकडून 10 रुपये इतक्या मूल्य आकारलं जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी संग्रहालयाला भेट द्यावी असं आवाहन संग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। नमस्कार, माझं नाव राहुल कोते। आज एवढ्या वर्षाने वाघनखे आम्हाला बघायला भेटले, हे आमचं नशीबच आणि खूप छान वाटते इथं आल्यानंतर। मला खूप छान वाटतं हे शिवाजी महाराजांचं पूर्वीचं पाहिला आणि खूप छान आहे हे बघण्यासाठी। तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या। मला आज छत्रपती शिवरायांची पराक्रमाची वाघनखे आज पाहायला मिळाली। मला हे पाहताना खूप छान वाटलं। प्रत्येकानं याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं। वाघनखे खरीच आहे ती, कारण ती इंग्लंडवरून आणली तर ही कोटे इथली तिथली वाघनखे नाहीत। ज्यावेळेस अफजल खानाचा त्या शिवाजी महाराजांनी वध केला, पुतळा बाहेर काढला, तीच वाघनखे आहेत आणि ती सर्वांनी बघावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। परंतु आम्हाला छत्रपतींविषयी खूप आदर असल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचा या ठिकाणी जो गौरव चाललेला आहे आणि आपल्या सगळ्यांना एक मोठा संदेश की त्यांनी कशा प्रकारे म्हणजे अफजल खानाचा वध केला आणि त्यासाठी काय शस्त्र वापरलं, कारण ही भेट ही विनाशस्त्र होती, परंतु ही वाघनख आपल्या अंगठ्यांमध्ये घालून कशी त्यांनी नेली आणि ते आम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला। तर हा योग आपल्याला खरंच एक हिंदू म्हणून पाहण्यास अतिशय अतिशय खूप म्हणजे मोलाचा योग आहे आणि ही संधी आपल्याला आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे शतशः धन्यवाद मानतो। नमस्कार, आम्हाला जशी काल बातमी मिळाली की महाराजांची वाघनखे साताऱ्यात आले, सांगायला एवढा वाटतो की आम्ही पुण्याहून आमचे मित्र आम्ही टाटा मोटर्समध्ये सर्व्हिस असल्यामुळं तरी आम्ही वेळ काढून सातारला आलो। वाघनखे पाहण्यासाठी आमचा उत्कंठ होता। वाघनखे पाहिली, शिवाजींचा इतिहाससुद्धा आम्हाला थोडाफार समजला। वस्तू संग्रहालय काही गोष्टी पुरतं शिफ्ट झालं होतं, कोरोनाच्या काळात बंद केलं, आता पण सर्वांसाठी खुलं केलं आहे आणि नाम शुल्क ह्याच्यामध्ये 10 रुपयेमध्ये महाराजांचं एवढं साहित्य बघण्यासाठी मिळतंय। लहान थोरांनी येऊन महाराजांचा इतिहास हा जतन करावा, पाहावा आणि याच्या पुढच्या पिढीला सांगावा।